ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव नमस्कार, रामकृष्ण हरी. मी वैष्णवी. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. सध्या वारी चालू आहे आणि सगळीकडे अगदी भक्तिमय वातावरण आहे. आणि या भक्तिमय वातावरणात आपल्याला एक गजर नेहमी ऐकू येतो, जो मी आता म्हणून दाखवला, ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा ज्ञानदेव तुकाराम. तर या गजरावर कोणता बोल वाजवला जातो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर थेट मी बोलाकडे येते. तर बोल असे आहेत: धिन धान धान धिन धान तान, धिन धान धान धिन धान तान. आता हा बेसिक म्हणजे ओरिजिनल बोल आहे आणि यामध्ये थोडेसे व्हेरिएशन्स वापरून त्यात थोड्याशा डग्ग्याच्या जागा ऍड करून आपण तो बोल आणखी आकर्षक पद्धतीने वाजवू शकतो. जसं की मी आता गाताना त्यात ओरिजिनल बोल न वाजवता त्यात थोडे व्हेरिएशन असं वाजवून दाखवलं. परंतु पहिल्यांदा आपण ओरिजिनल बोल पाहूया आणि त्यानंतर त्यात कोणते कोणते व्हेरिएशन किंवा कोणत्या कोणत्या पद्धतीने हा गजरावरचा हा ठेका वाजवला जातो हे पाहूया. आता इथे आपल्याला नेहमीप्रमाणे समेचा जो धा आहे किंवा आता इथे धिन समेवर येत आहे, त्यामुळे धिनला आपल्याला वजन देऊन वाजवायचंय. धिन आणि तबल्याच्या शाईवर धिन खुल्ला वाजवायचाय. धिन धान धान, धिन धान धान, म्हणजे धान धान, धा आन मध्ये थोडासा गॅप आहे. धान धान असं, धान धान असं नाहीये. धिन धान धान हा पहिला पार्ट आणि कालानंतरचा पार्ट धिन धान धान. बोल असे आहेत: धिन धान धान धिन धान तान, धिन धान धान धिन धान तान, धिन धान धान धिन धान तान. तर धिन धान धान धिन धान तान, धिन धान धान. न आपल्याला अनामिकेचं जे टोक आहे उजव्या हाताचं ते तबल्याच्या शाईच्या किनारीवर ठेवायचं आहे. धिन धान धान धिन धान तान, धिन धान धान धिन धान तान. इथे ता वाजवताना आपल्याला थाप द्यायची आहे आणि ती थाप अशी वजनदार आली पाहिजे, जेणेकरून या बोलाचं जे चलन आहे, या गजरावरच्या या ठेक्याचं जे चलन आहे त्यामध्ये ते चलन व्यवस्थित येतं. धिन धान धान धिन धान तान, म्हणजे डग्गेवरच्या जागा यात जास्त मॅटर करतात. जसं की धिन धान धान. समेचा कालापूर्वीचा जो भाग आहे तो कसा आहे? धिन धान धान आणि कालानंतरचा भाग धिन धान तान. तर इथे काय करायचं आपल्याला? धिन आणि जो समेचा धिन आहे तो आणि कालाचा धिन आहे तो इथे वजन द्यायचे, म्हणजेच धिन धा. आता हा धा आहे, इथे नॉर्मल आघात करायचं, जस्ट फक्त हलका आघात करायचं. फक्त धिन आहे तिथे वजन द्यायचं. धिन धान धान म्हणजे धान धान. या दोन्ही धाला हलकं वाजवायचे आणि धिन जिथे आहे तिथे जोरकस वाजवायचे, वजन देऊन वाजवायचे. धिन धान धान धिन धान तान. ह्या ताला मात्र जोरात उठाव आणायचंय. तान, धिन धान धान धिन धान तान, धिन धान धान
साधीत नॉर्मल जसा ठेक्यावर वाजतो हा बोल तसा वाजवते मी. धिन धान धान धिन धान धान धिन धान धान धिन धान धान. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. अशा पद्धतीने. तर आता यात व्हेरिएशन आणण्यासाठी आपल्याला 1-2 अक्षरे ऍड करायची आहे. मूळ बोल कसा होता ओरिजिनल, धिन धान धान धिन धान तान धिन धान धान धिन धान तान. आता त्यात काय करायचंय, व्हेरिएशन आणून पहिल्यांदा मी वाजून दाखवते तो कसा वाजतो. म्हणजे धिन धातीट धान धिन धातीट तान धिन धातीट धान धिन धातीट तान धिन धातीट धान धिन धातीट तान. म्हणजे यात तिटा ऍड करायचा आपल्याला. धिन धातीट धान धिन धातीट तान धिन धातीट धान धिन धातीट तान धिन धातीट धान धिन धातीट तान. आणि हेच व्हेरिएशन मी सुरुवातीला वाजवलं. धिन धातीट तान धिन धातीट. सेम डग्यावर वजन वगैरे सगळं सेम राहील. यात फक्त तीट ऍड होतोय. बाकी बोल ओरिजिनल जसा आहे तसंच वाजतोय. धिन धातीट धान धिन धातीट तान धिन धातीट धान धिन धातीट तान. हे झालं एक व्हेरिएशन. आता यामध्ये काय करायचंय, डग्गीची आपल्याला एक जागा ऍड करायची आहे. ती कशी, धिन धातीट धान धिन धातीट. धाती टच्या ऐवजी इथे आपल्याला धेत वाजवायचं. म्हणजे ती टच वाजेल. फक्त टच्या ट वाजवते वेळी इथे डग्ग्यावर आपल्याला घे वाजवायचा आहे. म्हणजेच ट चा उच्चार आपण घेत असं करू. धिन धातीट धान धिन धाती धेत तान असा बोल वाजवायचा आपल्याला. धिन धातीट धान धिन धाती धेत तान धिन धातीट धान धिन धाती धेत तान. म्हणजे हे जे आधीचं व्हेरिएशन पाहिलं यातला जो कालापुरीचा पहिला भाग आहे तो तसाच ऍज इट इज ठेवायचा आहे. धिन धातीट धान सेम वाजेल. फक्त कालानंतरचा जो भाग आहे धिन धाती धेत तान, फक्त टच ऐवजी आपल्याला धेत म्हणजे डग्ग्याची एक ट वाजवताना इथे आपल्याला घे वाजवायचा. एवढंच फक्त फरक आहे. धिन धातीट धान धिन धाती धेत तान. तो धे असा खुल्ला वाजवायचा. म्हणजे बघा डग्ग्यावर असा तो साऊंड येईल. धिन धातीट धान धिन धाती धेत तान धिन धातीट धान 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 धिन धातीट धान. म्हणजे इकडे सेम राहील. धिन धातीट धान 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 धिन धातीट धान. आणि इकडे डग्ग्यावर धिन धातीट धान धिन धाती धेत तान धिन धातीट धान धिन धाती धेत तान. आता वारीमध्ये काही कमी स्पीड मध्ये म्हणतात, काही जास्त स्पीड मध्ये म्हणतात. तर जो गातोय त्याच्या स्पीडला मॅच करून तुम्हाला तो ठेक्याचं स्पीड तसं ऍडजस्ट करावं लागेल. तर पुन्हा एकदा मी या गजरावर वाजवून दाखवते. आणि त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हा ठेका इथे मला आज शिकवायचा होता म्हणून मी फक्त ठेका तुम्हाला वाजवून दाखवला. पण तुम्ही त्यात उठाण घेऊन लग्गी सुद्धा ऍड करू शकता. कशा पद्धतीने, ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव
पद्धतीने. तर हा ठेका तुम्ही नक्की बसवा, खूप उपयोगी पडेल तुम्हाला. कारण हा या गजरावर जसं वाजवला जातो तसा इतर ठिकाणी सुद्धा तो वाजवला जातो. जसं की पिंजरा चित्रपटातील गाणं आहे, ज्वानीची मशाल हाती, काय ते ज्वानीच्या आगीची मशाल हाती, त्या गाण्यावर सुद्धा हा ठेका वाजलेला आहे. अशा पद्धतीने मी एक फक्त जस्ट डेमो देते. ज्वानीच्या आगीची मशाल हाती, मला चित्रपटाची गाणी गायची एवढी सवय नाहीये, त्यामुळे गाता गाता वाजवताना थोडीशी मी अडखळत होते. तर अशा पद्धतीने हा ठेका आहे, खूप उपयुक्त आहे. तुम्ही रियाज करून हा ठेका बसवू शकता. जर समजलं नसेल तर कमेंटद्वारे मला तुमच्या शंका विचारू शकता, मी त्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आज यासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन बोलासह, एका नवीन लग्गीसह, एका नवीन कंटेंटसह. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.